तर विद्यार्थ्यांनो एकाडमी स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणार ते जीके क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब लगेच करून घ्या। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट जरूर करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुप्रकाशला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, दह्यासोबत कोणती डाळ खाल्ल्याने मानवाचा मृत्यू होऊ शकत असतो? दह्यासोबत खाळीपैकी कोणती डाळ खाल्ल्याने मानवाचा मृत्यू होऊ शकत असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील दह्यासोबत उडीद डाळ खाल्ल्याने मानवाचा मृत्यू देखील होऊ शकत असतो। पुढचा प्रश्न, सर्वात जास्त उपयोगी येणारे इंग्रजी लेटर खालीलपैकी कोणते आहे? सर्वात जास्त प्रमाणामध्ये यूजमध्ये येणारे इंग्रजी लेटर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील ई हे जे इंग्रजी लेटर आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये उपयोगी येणारे लेटर आहे। पुढचा प्रश्न, 200 रुपयाच्या नोटीवर कशाचे चित्र छापण्यात आलेले आहे? 200 रुपयाच्या नोटीवर खालीलपैकी कशाचे चित्र छापण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील सांची स्तूप हे जे चित्र आहे 200 रुपयाच्या नोटीवर छापण्यात येत असते। पुढचा प्रश्न, राणीची विहीर किती रुपयाच्या नोटीवर छापण्यात आलेली आहे? राणीची विहीर ही किती रुपयाच्या नोटीवर छापण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, राणीची विहीर जी आहे 100 रुपयाच्या नोटीवर छापण्यात येत असते। पुढचा प्रश्न, वेरूळच्या लेण्या किती रुपयाच्या नोटीवर छापण्यात येत असतात? वेरूळच्या लेण्या ह्या किती रुपयाच्या नोटीवर छापलेल्या असतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील 20 रुपयाच्या नोटीवरच्या आहे वेरूळ येथील लेण्या छापलेल्या आहेत। पुढचा प्रश्न, प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या पाण्याचा रंग बदलणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या पाण्याचा रंग बदलणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील क्रिस्टल ही जी नदी आहे प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या पाण्याचा रंग बदलत असते। पुढचा प्रश्न पाहूया, हातात थाली घेऊन खालीलपैकी कोणती व्यक्ती दवंडी पिटत होती ते सांगायचं आहे? हातामध्ये थाली घेऊन खालीलपैकी कोणती व्यक्ती दवंडी पिटत असे? ऑप्शन क्रमांक 1 राहील वासुदेव बळवंत फडके यांनी हातामध्ये थाली घेऊन दवंडी पिटत होते। पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके हे कोणत्या कारणास्तव दवंडी पिटत असे? वासुदेव बळवंत फडके हे कोणत्या कारणास्तव दवंडी पिटवत असे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील व्याख्यानमाला या कारणास्तवचे आहे वासुदेव बळवंत फडके दवंडी पिटत असे। पुढचा प्रश्न, केसरी वृत्तपत्र सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात असे? केसरी हे वृत्तपत्र सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात असे? ऑप्शन क्रमांक 4 राहील मंगळवार या दिवशी सुरुवातीच्या काळामध्ये केसरी वृत्तपत्र प्रकाशित केले जात असे। पुढचा प्रश्न, दुर्गापूर पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारण्यात आलेला आहे? दुर्गापूर पोलाद प्रकल्प हा कोणत्या देशाच्या मदतीने उभारण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील ब्रिटन या देशाच्या मदतीने दुर्गापूर पोलाद प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, मेहता समिती खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाच्या काळामध्ये नेमण्यात आलेली होती? मेहता ही समिती खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये नेमण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 राहील मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये मेहता समिती नेमण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, कोणत्या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने संमत व्हावे लागत असते? खालीलपैकी कोणत्या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील घटनादुरुस्तीचे जे विधेयक आहे या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक आहे। पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीला कोणत्या विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे? राष्ट्रपती यांना खालीलपैकी कोणत्या विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो राष्ट्रपती यांना जे आहे घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे हे एक बंधनकारक केलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया, भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी घटना समितीचे कोणते किंवा कितवे अधिवेशन होते? भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी घटना समितीचे कितवे अधिवेशन होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील 5वे अधिवेशन भारत स्वतंत्र झाला तेव्हा घटना समितीचे भरलेले होते। तर पुढचा प्रश्न, एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे असतो? एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी यांच्याकडे एक किंवा अनेक
तलाठी नेमण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गावाच्या पोलीस पाटील पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा किती असते ते सांगायचं आहे मित्रांनो. गावाच्या पोलीस पाटील या पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ही एकूण किती असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील जास्तीत जास्त 45 वर्षे एवढी गावाच्या पोलीस पाटलाच्या पदासाठी वयोमर्यादा असते. पुढचा प्रश्न. पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार हा कितवी उत्तीर्ण झालेला असला पाहिजे? पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार किती उत्तीर्ण असलेला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो. पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी तो उमेदवार कमीत कमी 10वी पास असलेला पाहिजे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. मुंबई शहर हा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न. इंग्रजी भाषांमध्ये सर्वात मोठा शब्द एकूण किती लेटरचा आहे ते सांगायचं आहे. इंग्रजी भाषेमध्ये सर्वात मोठा शब्द खालीलपैकी किती लेटरने बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो. इंग्रजी भाषेतील सर्वात मोठा लेटर जे आहे किंवा शब्द जे आहे 45 लेटरने मिळून बनलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी असे संबोधले जात असते? भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी असे संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 4 राहील. उत्तराखंड राज्याला भारतामध्ये देवभूमी असे संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न. गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने कोणत्या वृत्तपत्रात लेखन केलेले होते? गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामध्ये लेखन केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी जे आहे लोकहितवादी म्हणून लेखन केलेले होते. पुढचा प्रश्न. प्रभाकर वृत्तपत्र खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार होता ते सांगायचं आहे. प्रभाकर वृत्तपत्र खालीलपैकी कशाचा अतिशय प्रसिद्ध प्रकार होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. प्रभाकर वृत्तपत्र जो आहे एका साप्ताहिकाचा अतिशय प्रसिद्ध प्रकार झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अतिशय प्रसिद्ध असलेले शिवनेरी हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? अतिशय प्रसिद्ध असलेला शिवनेरी हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला शिवनेरी किल्ला स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात पहिले उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या शहरात स्थापन झालेले होते? भारतातील सर्वात पहिले उच्च न्यायालय हे कोणत्या शहरामध्ये स्थापन झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. मुंबई या शहरामध्ये भारतातील सर्वात पहिले उच्च न्यायालय स्थापन झालेले होते. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या शहरामध्ये स्थापन झालेली होती? भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी ही कोणत्या शहरात स्थापन झाली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील. मुंबई शहरामध्ये भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी स्थापन झालेली होती. पुढचा प्रश्न. साबरमती या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? साबरमती नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अहमदाबाद हे जे शहर आहे साबरमती नदीकाठी स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न. आधुनिक भारताचे ऋषी असे कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? आधुनिक भारताचे ऋषी असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आधुनिक भारताचे ऋषी असे न्यायमूर्ती रानडे यांना संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न. विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असे कोणत्या ग्रंथाचे वर्णन केले जात असते? विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असे खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे वर्णन केले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे वर्णन विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असे करण्यात येत असते. पुढचा प्रश्न. सार्वजनिक सत्यधर्म हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेला आहे? सार्वजनिक सत्यधर्म हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न. अपचनीय आजारावर खालीलपैकी कोणकोणती बाब अतिशय महत्त्वाची असते? अपचनीय आजारावर खालीलपैकी कोणकोणती बाब अतिशय महत्त्वाची असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. खाण्याचा सोडा तसेच लिंबू हे दोन्ही बाबी अपचन आजारावर अत्यंत गुणकारी असतात. पुढचा प्रश्न. एस्कॉर्बिक ॲसिड खालीलपैकी कशामध्ये आढळत असते? एस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कशामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लिंबू तसेच अननस या दोन्ही फळामध्ये एस्कॉर्बिक ॲसिड स्थित असते. पुढचा प्रश्न. या ठिकाणी भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास कोणत्या सिटीला ओळखले जात असते? भारताची आर्थिक राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहरास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. मुंबई या शहराला भारताची आर्थिक
आर्थिक राजधानी असे संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. दगडी कोळशासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? दगडी कोळशासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन योग्य राहील. वणी हे जे ठिकाण आहे दगडी कोळशासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न. सर्वधर्म परिषद कोणाच्या भाषणामुळे जगभर गाजलेली होती? सर्वधर्म परिषद ही कोणाच्या भाषणामुळे जगभर गाजलेली होती? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील. स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे सर्वधर्म परिषद संपूर्ण जगभर गाजलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे? स्वामी विवेकानंद यांनी भाषण केलेली सर्वधर्म परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेली होती? स्वामी विवेकानंद यांनी भाषण केलेली सर्वधर्म परिषद ही कोणत्या ठिकाणी पार पडलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शिकागो या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी भाषण केलेली सर्वधर्म परिषद पार पडलेली होती. अपर्णा असे कोणत्या सभागृहाचं म्हटले जात असते? अपर्णा असे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचं म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन योग्य राहील. अपर्णा असे राज्यसभा या सभागृहाचं संबोधले जात असते. पुढचा प्रश्न. शरीराची वाढ करणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे ते सांगायचं आहे. शरीराची वाढ करणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. प्रथिनांचे जे कार्य आहे शरीराची वाढ करणे आहे. पुढचा प्रश्न. शरीराची झीज भरून काढणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? शरीराची झीज भरून काढणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. प्रथिनांचे जे आहे शरीराची झीज भरून काढणे देखील दुसरे कार्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधी यांनी कोणत्या ठिकाणच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते? महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बेळगाव येथील भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे महात्मा गांधी अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न. महात्मा गांधी यांनी सत्याग्रह आश्रम कोणत्या ठिकाणी स्थापन केलेले होते? महात्मा गांधी यांनी सत्याग्रह आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. साबरमती या ठिकाणी जे आहे महात्मा गांधी यांनी सत्याग्रह आश्रमाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न. महात्मा गांधी यांनी अन्यायाविरुद्ध सर्वात पहिला सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला होता ते सांगायचं आहे. महात्मा गांधी यांनी अन्यायाविरुद्ध सर्वात पहिला सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नाताळ या ठिकाणी जे आहे मित्रांनो महात्मा गांधी यांनी सर्वात पहिला अन्यायाविरुद्ध सत्याग्रह केलेला आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी कलिंग प्रदेश असे खालीलपैकी कोणत्या राज्याचे नाव होते ते सांगायचं आहे. कलिंग प्रदेश हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे नाव होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील ओडिशा राज्याचे पूर्वीचे कलिंग प्रदेश असे नाव होते. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जात असतो? महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस हा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? विद्यार्थी दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 7 नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतले होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. सातारा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण घेतलेले होते. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणी कोणत्या नावाने संबोधले जात असे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणीच खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जात असे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भिवा या नावाने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणी संबोधण्यात येत असे. पुढचा प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवशी कोणता दिवस साजरा केला जात असतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवशी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. ज्ञान दिवस जो आहे 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. ऊस संशोधन केंद्र जे आहे मित्रांनो पाडेगाव या ठिकाणी स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी महाराष्ट्रातील पाडेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते सांगायचं आहे. पाडेगाव हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सातारा या जिल्ह्यामध्ये ऊस संशोधन केंद्र स्थित असलेले पाडेगाव ठिकाण स्थित आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या एकूण किती आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या
संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील 14 एवढी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान म्हणून पुढीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान म्हणून खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 राहील. जामखेड हे जे ठिकाण आहे अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला आवडलीच आहे. आणि तसेच सांगायचं होतं की जर आपण घरी बसून ऑनलाईन पैसे बिलकुल माझ्यासारखे कमवू इच्छित असाल तर मी आपल्याला शिकवण्यासाठी की कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल उघडलेला आहे हिंदीमध्ये आणि त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे. डिस्क्रिप्शन जर आपल्याला समजत नसेल सध्या तुम्ही जो सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर टायटलवर क्लिक करा. तुम्हाला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.